नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? मस्तपैकी धपाटे बनवायचे. नवरात्र आणि धपाटे बनवायचे नाही असं कधी शक्यच होणार नाही. मस्तपैकी डांगऱ्या भोपळा घेऊन यायचा, लाल भोपळा बाजारात सगळीकडे भेटतो. किसणीनं किसायचा, मोठ्या किसणीनं किंवा छोट्या किसणीनं किसायचा. मस्तपैकी बारीक हिरवी मिरची कोथिंबीर चिरून घ्यायची, एकदम बारीक चिरायची. साबू तांदूळ, वरईचं तांदूळ मस्तपैकी असं खमंग भाजून घ्यायचं गॅसवरती. मस्त खमंग भाजायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करायचं, एकदम बारीक करायचं बरं का. हिरवी मिरची कोथिंबीर किसलेल्या भोपळ्यामध्ये टाकून घ्यायची, लाल मिरची टाकायची, चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि मिक्स करायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. वाटलेलं पीठ घालायचं, चांगलं बारीक केलेलं पीठ घालायचं, जास्त जाडसर ठेवायचं नाही. मस्त असं मळून घ्यायचं. थोडीशी जिरी टाकायची, तुम्हाला जरी चालत असेल टाकायची किंवा नाही टाकायची. 10 मिनटं झाकून ठेवायचं, जेणेकरून सगळं पीठ तिच्यामध्ये मुरलं पाहिजे. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. स्वच्छ एक रुमाल घ्यायचा आणि तिच्यावरती धपाटे थापायचे. धपाटे कागदावर नाही थापायचे बरं का, रुमालावरतीच थापायचे, जेणेकरून टाकताना ते चिटकणार नाही. मस्त अशी थापायचे आणि छोटे छोटे होल करायचे, जेणेकरून धपाटा चांगला छानपैकी भाजून निघतो. शेंगतेल घ्यायचं किंवा तूप घ्यायचं, तिच्यामध्ये मस्त असा भाजून घ्यायचा. शेंगतेलच घ्यायचं, सोयाबीन तांदळाचं तेल नाही वापरायचं, ते उपासाला चालत नाही. मस्त असे झणझणीत धपाटे बनवायचे, दह्याबरोबर खायचे किंवा चटणी बनायची, बटाट्याच्या भाजीबरोबर खायचे, एकदम मस्त लागत असतात.